मनात आनंद होतोय की वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. तर श्री वर्सुबाई सेवा मंडळ आणि श्री वर्सुबाई मंडळातर्फे आपलं प्रथमतः हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आज आपण या ठिकाणी आमचं एक छोटंसं मंडळ आहे वर्सुबाई सेवा मंडळ. या मंडळाच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलंही अभिनंदन. त्याचप्रमाणे संतोषाना खैरे असतील यांचंही हार्दिक अभिनंदन. ताईंनी आज आपल्या मंडळासाठी मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ताईंना फोन केला की ताई आमच्याकडे 9 दिवस कार्यक्रम असतो, आमच्या या मंडळासाठी तुम्ही एक होम मिनिस्टरचा प्रोग्राम द्या. तर ताईंनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या या महिलांच्या मनोरंजनासाठी हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी दिलेला आहे. आज ताई तुम्हाला एक सांगायचं आहे. या सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रास्ताविक तर होत राहतं. आज मला वाटतं तुम्ही गोडेगाव फाटे या मार्गाने आलेले असाल. आपण मोठ्या अभिमानाने सांगतो आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत, म्हणजे आम्हाला पाण्याची काही कमतरता नाही. परंतु माझ्या वडगाव सानीचा जो हा भाग आहे या ठिकाणी आपण जाताना मला वाटतं तुम्ही या रस्त्याने जावं. आमचे जे शेतकरी बांधव आहेत ते वेगवेगळ्या प्रश्न म्हणजे इतका आम्ही सर्व पायाने सुद्धा चालू शकत नाही. ताई ही आमची सर्व इथल्या वर्सुबाई महिला मंडळ असेल, गणेश मंडळ असेल, पूर्ण पंचक्रोशीतील लोकांची विनंती आहे की आपण या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा. मान्य आहे की कॅनॉलचा रस्ता होत नाही, परंतु आमची मुलं आहेत, आमचे हे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांनी माल कसा पोचवायचा याच्यामध्ये मार्केटमध्ये. तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही जातीने लक्ष घालाल, कारण तुम्ही तेवढ्या निर्भीड आहात, एक महिला संघटक आहात आणि जुन्नर तालुक्याचे एक रणरागिणी आहात. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक सांगते की आपण या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. मी अशी श्री वर्सुबाई महिला मंडळ आणि वर्सुबाई सेवा मंडळाच्या वतीने ताईंना या ठिकाणी विनंती करते. धन्यवाद. वडगाव साणी वर्सुबाई मळा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये नवरात्र उत्सव साजरा होत आहे. सर्व महिला खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव साजरा होताना अगदी तन मन धनाने यामध्ये आपलं योगदान देतात. कितीही कष्ट पडो, उपास तापास असतात तरीसुद्धा आपला सहभाग त्या पुढे कमी करत नाही. या ठिकाणी खास करून हा कार्यक्रम मागताना प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत, परंतु स्वतःहून, कारण हे माझ्यासाठी नवीन नाही आहे. इथेच आमचे व्याही आहेत आंबोळी, माझी मुलगीच दिली आहे तिथे. त्यामुळे सखाराम तांबोळींना त्यांची सून आणि या ठिकाणी हे सभा मंडप हे आपणच उभं केलेलं आहे. तुमच्या मागणीनुसार संरक्षण भिंत ही आपणच उभी केलेली आहे. आज या कार्यक्रमाला या ठिकाणी संतोष नाना खैरे उपस्थित आहेत, गांजळेजी उपस्थित आहे, अमोल भाऊ उपस्थित आहे, अंगणवाडी पण आहे ना, आणि त्याचप्रमाणे आलेले सगळे मान्यवर. कारण वेळ झालेला आहे, तुमचा कार्यक्रम रंगात आलेला असताना खिल्लारी मॅडमला आपण तुमच्या आणि खिल्लारी मॅडमच्या मध्ये आलो, परंतु पुढे अजून 2 गाव आहेत, ते देखील सावरगाव एक होम आहे, सावरगाव बस्ती, त्यामुळे तिकडेही जायचं आहे. आपण आम्हाला समजून घ्याल. या ठिकाणी कामं करत असताना कधीही या रस्त्याची मागणी झाली नाही आणि तुम्हालाही माहिती आहे की कॅनलचा रस्ता म्हटला की परमिशन मिळत नाही, परंतु तरीसुद्धा आपण इथे राहतो मोठ्या संख्येने, आपल्याला हे काम करून घ्यावं लागेल. त्यासाठी निश्चितपणाने आशाताई, म्हणजे आम्ही येतानाच मला अमोल भाऊ म्हणत होता बघा ते लोक पहिला हा रस्ताच मागणार आहे. म्हटलं एवढी वर्ष झाली कधीच रस्त्याची मागणी झाली नाही, कारण त्यांना हे चांगलं माहिती आहे की हा कॅनॉलचा रस्ता आहे. त्यांनी उलट संरक्षण भिंत मागून घेतली, त्या बाजूने आपण संरक्षण भिंत खंडू शिंदेच्या माध्यमातून दिली. त्याचबरोबर हे सभामंडप ज्या वेळेला इथे कार्यक्रम झाला पहिला त्यावेळेला त्यांनी मागणी केली, आपण तो करून दिला. आणि आता देखील ताई तुम्ही सांगताय खरोखरच चालायला होत नाही अशी परिस्थिती निश्चित असणार आहे. आम्ही येतानाच बघितलं. आपण सांगताय निश्चितपणाने त्या रस्त्याचं काम आपण हाती घेऊ. निवडणूक झाल्यानंतर या कामावर पहिलं लक्ष टाकलं जाईल, कारण इथे मोठ्या संख्येने आपले छोटे मोठे कार्यक्रम होत असतात या सभामंडप झाल्यानंतर, आणि त्यामुळे इथे लहान मुलांचा वावर आहे. या ठिकाणी दूधवाले जाणारे आहेत,
सगळ्या शेतकऱ्यांचा माग जातो, त्या महिलांना ज्या पद्धतीने या ठिकाणी एवढी वर्ष त्रास पडला आहे तो पडू नये, त्यांना त्याच्यातून सुटका व्हावी याच्यासाठी आपण हे काम निश्चित हाती घेणार. आजच्या दिवशी आज नवरात्रीच्या प्रसंगी 9वी माळ आहे. आईला एवढंच गाराणं घालते कारण आईची रूपं अनेक, आणि रूपं अनेक म्हटल्यानंतर जसं पूर्व काळामध्ये अगदी देवसुद्धा जेव्हा अंबिकेला दुर्गेला त्यांनी गाराणं घातलं की दानवांचा उत्साद मांडलाय, त्यांचा तुम्ही नाश करण्यासाठी रूप घ्यावं, त्यावेळा कालिका मातेचं रूप घेऊन त्यांना संपवण्याचं काम करणारी देखील आदिमाया आदिशक्ती एक महिलाच देवी म्हणून, आणि आपल्याकडे सुद्धा त्याच पद्धतीने पाहिलं जातं. हा कार्यक्रम 9 दिवस वर्षातून होत असताना आपण अगदी तन मन धनाने जय आपली त्याच्यामध्ये सहभाग नोंदवतो. आणि या ठिकाणी आपण देखील ज्या पद्धतीने हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमामध्ये रमून जाण्यासाठी अगदी सगळं काही विसरून, घरातला सगळा असणारा व्याप, सगळ्या गोष्टी विसरून या कार्यक्रमामध्ये स्वतःला झोकून देऊन चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट करता, खेळता, मनापासून सासूसुना खेळतात. आम्ही बघतोय आता 9 दिवस झाले 4-4 ठिकाणी कार्यक्रम असतात, पण दोघीही ते जेव्हा सहभाग घेतात तेव्हा तुमच्यातली दरी संपलेली असते, तुमच्यातला संवाद चांगला आहे हा मेसेज पोचतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण, मी तुमच्यासाठी जसं आईला गाराणं घातलं, दुर्गेला गाराणं घातलं आणि सांगितलं की आई जगदंबे या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे, त्यांनी केलेलं व्रत, त्यांनी मागणी केलेल्याप्रमाणे त्यांचे प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होऊ दे, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद लाभत असताना आरोग्य चांगलं लाभू दे आणि सगळं काही त्यांच्या मनासारखं होऊ दे. आणि जेव्हा मी तुमच्यासाठी गाराणं घालते तर माझंही गाराणं काय असेल हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी नक्की आहे. आणि मग आता माझं गाराणं तुमच्याकडे की येणारी निवडणूक तुमची ताई उभी राहते आहे आणि परत स्वघरी येते आहे. जो प्रत्येक वेळी मतदारसंघ बदलत होतो, यावेळी सगळ्यांची मागणी आहे की परत स्वघरी परत या, आपल्या मतदारसंघात परत या. खूप झाला विकास नारंगाव वारुवाडीचा, आता विकास आपल्या परिसराचा झाला पाहिजे. आणि म्हणून ही शेवटची संधी, याच आपल्या विकास आपल्या घराचा करण्यासाठी तुमची ताई परत आलेली आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ताईला साथ देणार आहात ना? मग सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून सांगा बरं की तुम्ही सगळे ताईच्या पाठीशी खंबीरपणाने आहात. निश्चितपणाने तुमचे आशीर्वाद मला लाभावेत हीच माझी इच्छा होती. या ठिकाणी आपण सर्वांनी शब्द दिला, आपण सर्वांनी जो प्रेम, जी माया दाखवली आणि जो आपला आशीर्वाद आहे त्याच्याच माध्यमातून पुढचा होणारा विकास अगदी तुम्हाला झपाट्याने होताना दिसेल. कुठेही मी कमी पडणार नाही हा शब्द माझा तरुणांना देखील राहील, महिलांना देखील राहील आणि या ठिकाणी ज्येष्ठांना देखील राहील. आणि रस्त्याचीच मागणी आहे ना, दुसरं नाही ना काही. ओके, मग रस्त्याची मागणी आपण मान्य केली आहे, आपण तुम्हाला रस्ता करून देऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानते. जादाचा वेळ घेत नाही कारण आपण सगळ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीसांच्या लाडक्या बहिणी आहात आणि म्हणून तुमच्यासाठी काही पण अशी माझी भूमिका आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की 7 तारखेला मंगळवार आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजता वडद देवस्थानमध्ये मोठा लकी ड्रॉ आहे. मोठा लकी ड्रॉ आहे म्हणजे जो पास कुट्या, पास फ्रीज असं सगळ्या प्रकारच्या वस्तू देत असताना 101 गरीब त्या ठिकाणी बक्षिसं असली तरी सुद्धा जी महिला आज कुपन तुम्हाला जे मिळणार आहे ते जपून ठेवा. ते कुपन असल्यावर तुम्हाला तिथे एंट्री आहे आणि एंट्री असताना तिथे कार्यक्रम होत असताना प्रत्येक येणाऱ्या महिलेला आकर्षक बक्षीस देखील आहे. हे कोणी त्याच्यापासून वंचित राहणार नाही याची देखील आम्ही दखल घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलवलं, आमचा आदरातिथ्य केला, सत्कार केला, सन्मान केला. मी सगळ्यांची ऋणी आहे. आमच्या समवेत वाणीसाहेब या ठिकाणी आहे, जे प्रत्येक तालुक्यामध्ये कुठेही काही घटना घडली, कोणाचे काही प्रसंग असेल तर ते नेहमी आमच्यापर्यंत पोहोचवतात.
आज सुद्धा त्यांनी येताना रस्ता पाहिलाच असेल. जरी तुम्ही सांगितलं नसतं तरी ते म्हटले असेल की ताई त्या महिलांना हा रस्ता करून द्यायला पाहिजे आपण. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळी आपल्याबरोबर असणारी माणसं देखील काळजी घेतात आणि ते देखील त्या लोकांना संकटातून बाहेर काढायला बघतात आणि म्हणून याला विकास म्हणतात की बाबा नुसतं कामच नाही तर मग महसूलचं काम असो, रेशनिंग कार्डच्या कामापासून तर अगदी हॉस्पिटलला पेशंटला पाठवण्यापासून सगळ्या गोष्टी करत असताना सदैव तुम्ही ताईला पाहिलेलं आहे. तुमच्यासाठी ताई नवीन नाही, तुमच्यासाठी तुमची ताई आशाताई. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. मगाशी बोलल्याप्रमाणे जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी यांनी आता एक 10 मिनिटं सांगितलं मी की ताईंना आमच्या रस्त्याचा प्रश्न आहे. तर ताईंनी आपल्या मागणीनुसार 10 लाख रुपयांची मदत या ठिकाणी या रस्त्यासाठी घोषित केलेली आहे. तरी सर्व वडगाव सालीच्या ग्रामस्थांतर्फे मी ताईंचे या ठिकाणी आभार मानते. आणि तुम्हाला या ठिकाणी वेगळं सांगायला नको. ताई काय बोलल्या की तुम्ही मला पाळता, पण माझा तुम्हाला माझा शब्द आहे. माझ्या वर्सुबाई सेवा मंडळ आणि वर्सुबाई महिला मंडळ आणि समस्त वडगाव सालीच्या ग्रामस्थांतर्फे यापुढे आम्ही तुम्हालाच मत देणार. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा नेता आणि जुन्नर तालुक्याचा रणरागिणी बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.